श्री गजानन महाराज पालखी सोलापुरात शहरात दाखल। भक्तिमय वातावरणात स्वागत। ऊन वारा पाऊस अंगावर झेलत आणि वाटेत गावोगावी हजारो भाविकांचे स्वागत सेवा स्वीकारत मजल दरमजल करीत निघालेल्या श्री क्षेत्र शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानांचा पालखी सोहळा मंगळवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला। पंढरीच्या राणाला भेटण्यासाठी आतुर झालेला शेगावचा राणा तुळजापूर मार्गे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचताच त्यांचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। रात्री उळे गावात मुक्काम करून आज बुधवार हा पालखी सोहळा सोलापूर शहरात दाखल झाला आहे। पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल दर्शनाची आस घेऊन लाखो वारकऱ्यांच्या दरबारासह अनेक संतांच्या पालखी सोहळे दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहेत। त्यापैकी शेगावच्या संत श्री गजानन महाराज संस्थानांच्या पालखी सोहळ्याचे महत्त्व वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते। गेल्या 13 जून रोजी शेगाव येथून प्रस्थान ठेवलेला हा पालखी सोहळा सुमारे 750 किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जाणार आहे। धाराशिव तुळजापूर मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी तामलवाडी येथे धाराशिव जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्याला निरोप दिला आणि नंतर सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवताच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे आणि अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी प्रशासनाच्या वतीने शेगावचा राणा भक्तिमय वातावरणात स्वागत केले। रात्री पालखी सोहळा उळे गावी विसावला। आज बुधवारी सकाळी संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा गणगण गणात बोतेचा उद्घोष आणि टाळ मृदुंगाचा गजर करीत हा पालखी सोहळा शहरात रूपाभवानी मंदिराजवळील पाणीगिरणी चौकात पोहोचल्यानंतर तेथे स्वागत झाले आहे। शहरात 2 दिवस मुक्काम करून तिसऱ्या दिवशी शेगावचा राणा मंगळवेढा मार्गे पंढरपूरच्या दिशेने पाऊलवाट ठेवणार आहे।